केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. रिपीटरच्या मुलांसाठी हा टॉपिक 12वीत आहे आणि जे आता 12वीत जात आहेत त्यांच्यासाठी 11वीचा टॉपिक असेल हा. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. व्हॉट इज केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ? It is the branch of chemistry which study the preparation and properties or usage of different chemical substances which are used in human daily life. You know, different chemical substances like soaps, detergents, cleaning agents, medicines, plastic, clothes, such type of different organic as well as some inorganic compounds are used in human daily life. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळे जे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्या जीवनामध्ये वापरतो त्या कंपाऊंडची स्टडी ज्या ब्रँच ऑफ केमिस्ट्रीमध्ये केली जाते त्याला म्हटलं आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. दॅट इज कॉल्ड केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. तर तसं पाहिलं तर हा बराचसा वाईड टॉपिक असेल, पण टॉपिक वाईड असताना सुद्धा सिलेबस लिहित असताना काही स्कोप आणि लिमिटेशन लक्षात ठेवून लिहिलेलं आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये आपल्याला 2-3 बाबीवर लक्ष करायचं आहे किंवा याच्यामध्ये 2-3 बाबीवर आपल्याला थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्यातला पहिला पार्ट आहे ड्रग्स. आता बऱ्याच वेळेला आपण सेल्फ मेडिकेशन घेतो. आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि आपल्याला वाटायला लागतं की आपल्यालाही थोडं थोडं कळायला लागले, कारण सर्दी ताप खोकला असेल तर 1-2 वेळा डॉक्टर तेच औषध देतो आणि आपण स्वतः सेल्फ मेडिकेशन करायला सुरुवात करतो. त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते मात्र आपल्याला माहिती नसतात आणि ते अवॉइड करण्यासाठी म्हणून हा टॉपिक सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केलेला असं वाटायला लागतं. किंवा दुसरा एक त्याचा व्ह्यू असा असू शकतो की मेडिकल सायन्सचं किंवा फार्माकोलॉजीचं थोडंसं नॉलेज मुलांना मेडिकलला जाण्या अगोदरच म्हणजे 12वीच्या लेवललाच थोडंफार प्रायमरी नॉलेज मिळावं हाही हेतू त्यामागचा असू शकतो. थोडीशी ड्रगची इंट्रोडक्टरी माहिती झाल्यानंतर याच्यामध्ये केमिकल्स इन फूड दिले. पुढे फूडमध्ये वेगवेगळे केमिकल सबस्टन्सेस वापरतो. काही स्वीटनिंग एजंट्स आहेत, काही आर्टिफिशियल स्वीटनिंग एजंट असतील, फूड प्रिझर्वेटिव्ज असतील आणि त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे सोप्स अँड डिटर्जंट्स. सोप्स अँड डिटर्जंट्स म्हणजे आपण जे क्लिनिंग पर्पजसाठी काही वेगवेगळे कंपाऊंड्स वापरतो त्या कंपाऊंडची स्टडी. असं वेगवेगळ्या 3 फेजमध्ये आपल्याला टॉपिक डिवाइड करायचा आहे. त्यातलं पहिलं सेक्शन आहे ड्रग. दॅट इज मेडिसिनमध्ये वापरले जाणारे केमिकल सबस्टन्सेस. व्हॉट इज ड्रग? तर तसं पाहिलं तर ड्रग किंवा मेडिसिन म्हटलं की आपल्यासमोर औषध गोळ्या इंजेक्शन एवढंच यायला लागतं, पण ॲक्च्युअल पाहिलं तर त्याची डेफिनेशन बरीचशी वाईड असेल. त्याची डेफिनेशन थोडीशी विस्तृत डेफिनेशन आपल्याला पाहावी लागेल. बरेचसे केमिकल सबस्टन्सेस आज आपल्याला माहिती नाही की ज्याला मेडिसिन किंवा ड्रग असं आपण कन्सिडर करत नाही, पण ते सुद्धा ड्रग किंवा मेडिसिन म्हणूनच आपल्याला त्याच्याकडे पाहणं आवश्यक असेल. यामध्ये काही कंपाऊंड्स आपण पाहिले किंवा थोडक्यात अगोदर आपण त्याची डेफिनेशन समजून घेऊ आणि नंतर पुढे येऊ आपण. द केमिकल सबस्टन्सेस which are used in prevention of disease. Chemical substances used in prevention of disease, diagnosis of disease and treatment of disease as well as to treat the pain or to decrease the intensity of pain are collectively called drug or medicine. म्हणजेच केमिकल सबस्टन्सेस विच आर युज्ड टू प्रिव्हेंट द डिसीज. प्रिव्हेंट म्हणजेच एखादा आजार होणार नाही याच्यासाठी वापरले जाणारे केमिकल कंपाऊंड्स. याच्याकडे तर आपलं लक्षच नसतं. म्हणजे ड्रग किंवा मेडिसिन म्हटलं की आपण या प्रिव्हेंशनमध्ये वापरले जाणारे केमिकल कंपाऊंड्स त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही. फार मोठ्या प्रमाणात सध्या आपण कोरोना पाहतो आणि कोरोनाची एवढी मोठी इन्फेक्शन किंवा याचं एवढं फैलाव याचं स्प्रेडिंग होण्यामागचं कारण त्याच्यावर लस उपलब्ध नसणे एक सगळ्यात मोठं महत्त्वाचं कारण आहे. जर आपल्याकडे लस उपलब्ध असती तर आपण आज कोरोनाला केव्हाच आपण स्टॉप करू शकलो असतो. म्हणजे एवढं परेशान होण्याची, लॉकडाऊन वगैरे करण्याची गरज भासली नसती. म्हणून असे फार जुन्या काळापासून वेगवेगळे ज्याला आपण लस म्हणतो दॅट इज व्हॅक्सिन्स म्हणतो आपण. डिफरंट टाइप्स ऑफ व्हॅक्सिन्स आर यूज्ड इन द प्रिव्हेंशन ऑफ डिसीजेस. आजार होणारच नाही किंवा बरेचसे क्लिनिंग एजंट किंवा प्रिकॉशनरी मेजर घेण्यासाठी किंवा अगोदर आजार होऊ नये म्हणून आपण ते केमिकल कंपाऊंड्स आपल्या डेली लाईफमध्ये वापरतो. त्या सगळ्या कंपाऊंडला सुद्धा ड्रग असं कन्सिडर केलेलं आहे, जे की आतापर्यंत आपण त्याला कन्सिडरच करत नव्हतो. म्हणजे दी केमिकल सबस्टन्सेस विच आर युज्ड इन दी प्रिव्हेंशन ऑफ डिसीजेस.
दुसरं असेल डायग्नॉसिस म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ डिसीज. आयडेंटिफिकेशन, समजा आपण प्रिव्हेन्शन केलं, लस वगैरे दिली, पण सगळ्या रोगावर लस उपलब्ध नाही. आजही पाहतो आपण एखाद्याला कोरोनाचं इन्फेक्शन झालंय का नाही पाहण्यासाठी त्याची कोरोनाचं स्वॅब टेस्ट घेतली जाते, म्हणजे त्याच्या घशातील लाळ टेस्ट केली जाते. आणि ते टेस्ट करण्यासाठी वेगवेगळे केमिकल कंपाऊंड्स वापरले जातात. नॉट ओन्ली दिस, फक्त याच व्हायरसचं इन्फेक्शन टेस्ट करण्यासाठीच फक्त आपण लॅबोरेटरीमध्ये जातो असं नाही. वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन, ब्लड इन्व्हेस्टिगेशन असतील, युरिन असतील, किंवा असे वेगवेगळे पॅरामीटर इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या बायोलॉजी टेस्ट म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट घेण्यासाठी जे केमिकल सबस्टन्सेस लॅबोरेटरीमध्ये वापरले जातात त्या कंपाऊंडला सुद्धा ड्रग किंवा मेडिसिन कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे पहिलं झालं प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज, दुसरं झालं आयडेंटिफिकेशन ऑफ डिसीज. अगोदर डिसीज प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर प्रिव्हेन्शन करूनही आजार झाला असतं तर काय झालंय नेमकं हे ओळखण्यासाठी सुद्धा काही केमिकल कंपाऊंड आपल्याला वापरावे लागतील ते. आणि एकदा आजार कन्फर्म झाला की मग त्याला पुढची ट्रीटमेंट, त्याची पुढची स्टेप असेल त्याला ट्रीट करायचे. त्याला ट्रीट म्हणजे त्याला औषध वापरून त्याला आजार कमी करण्यासाठी ट्रीटमेंट करतो, आणि तिथं मात्र आपण डायरेक्ट केमिकल वापरतो. आणि आत्तापर्यंत आपल्याला ड्रग किंवा मेडिसिन इथून पुढचेच कंपाऊंड अभिप्रेत होते असं वाटतंय. काही लोकांनी वाचलेलं असेल तर त्यांना हे सुद्धा पहिले दोन कंपाऊंड माहिती असू शकतात. आता इथून पुढे ट्रीटमेंट ऑफ डिसीजसाठी वापरली गेलेली कंपाऊंड, ट्रीटमेंट ऑफ डिसीज म्हणजे त्याची जी ट्रीटमेंट असेल त्या ट्रीटमेंटमध्ये वापरले जाणारे कंपाऊंड यांना सुद्धा काय म्हणायचंय, ड्रग म्हणायचंय. एवढंच नाही, आणि पेन कमी करण्यासाठी, टू डिक्रीज द इंटेन्सिटी ऑफ पेन, दॅट इज पेन मॅनेजमेंटमध्ये पेन कमी करण्यासाठी वापरले जाणारे सुद्धा जे काही केमिकल कंपाऊंड्स असतील त्यांना सुद्धा काय म्हटलंय, ड्रग. म्हणून इथं या 4 पॉईंटच्या आधारावर आपल्याला ड्रग किंवा मेडिसिनची correct definition आपल्याला लिहिता येईल. What is drug or medicine? That is the chemical substances which are used in the prevention of diseases, identification, that is diagnosis of diseases, treatment of diseases, and to reduce the intensity of pain are collectively called the drug or medicine. WHO ची जर डेफिनेशन पाहिली आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची, तर याच्यापेक्षाही आणखी विस्तृत आहे. हे तर सगळे कंपाऊंड आहेतच, पण याच्या सोबतच WHO ने काय सांगितलं, हे कंपाऊंड आणि आणखी भविष्यात जे कंपाऊंड या पर्पजसाठी वापरले जातील, जे आज एक्झिस्ट आहेत आणि जे एक्झिस्ट नाहीत, all these compounds are to be collectively considered as the drug or medicine. म्हणजेच ह्युमन वेलबिईंगसाठी आज वापरले जात असणारे आणि भविष्यात वापरले जाणारे हे सगळे कंपाऊंड म्हणजे कोण असतील, all these compounds are collectively considered as drug or medicine. एकदा आपल्याला ड्रग किंवा मेडिसिनची डेफिनेशन किंवा ड्रग किंवा मेडिसिन काय हे लक्षात आल्यानंतर आपल्याला पुढे यावं लागेल. अनदर डेफिनेशन इज फार्माकोलॉजी. फार्माकोलॉजी pharmacology. What is pharmacology? It is the branch of chemistry. It is the branch of medicinal chemistry. ही medicinal chemistry ची एक ब्रँच असेल आणि ज्याच्यामध्ये काय स्टडी केलं जातं, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे केमिकल कंपाऊंड्स कसे प्रिपेअर करायचे, म्हणजे केमिकल कंपाऊंड किंवा ड्रग किंवा मेडिसिन कसं प्रिपेअर करायचं, त्या ड्रग किंवा मेडिसिनचा डोस किती असू शकतो, तो कुठल्या क्वांटिटीमध्ये द्यायचा आहे आणि तो कुठल्या क्वांटिटीमध्ये दिल्यानंतर किंवा त्याची क्वांटिटी किती असेल, त्याची एक्सपायरी डेट काय असेल, या सगळ्या बाबी ज्या ब्रँच ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये डिसाईड केलं जातं त्याला म्हटलं जातं फार्माकोलॉजी. दॅट इज कॉल्ड फार्माकोलॉजी. देन नेक्स्ट टर्म इज कीमोथेरपी. Chemotherapy. What is chemotherapy? You know, in allopathic मेडिकल सायन्स, ॲलोपॅथीमध्ये करण्याच्या अशा ज्या डिसीज ट्रीट करण्याच्या ज्या वेगवेगळी पद्धती आहेत त्याला इंग्लिशमध्ये पॅथी असं म्हटलं जातं. ॲलोपॅथी आपण आयुर्वेदिक म्हणतो, युनानी, होमिओपॅथी, या वेगवेगळ्या पद्धती आहेत कशाला ट्रीट करण्याच्या, डिसीजेस ट्रीट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील त्याला म्हटलं जातं पॅथी. ॲलोपॅथी म्हणजे आपल्याकडे जे MBBS आणि MD डॉक्टर्स असतील त्यामध्ये जे केमिकल कंपाऊंड्स किंवा याच्या ट्रीटमेंटला किंवा याच्या वे ऑफ ट्रीटमेंटला काय म्हटलं जातं, ॲलोपॅथी.
आणि ॲलोपॅथीमध्ये जे वेगवेगळे केमिकल सबस्टन्सेस आपण वापरतो ते केमिकल सबस्टन्सेस वापरून एखादा पेशंट बरा करणे किंवा एखादा आजार कमी करणे त्यालाच म्हटलं जातं किमोथेरपी. व्हॉट इज किमोथेरपी? दॅट इज द वे ऑफ ट्रीटिंग ऑफ डिसीजेस बाय युजिंग डिफरंट केमिकल सबस्टन्सेस इज कॉल्ड किमोथेरपी. दॅट इज द वे ऑफ ट्रीटिंग ऑफ a disease by using chemical substances is called chemotherapy. त्याला काय म्हणायचं आहे? Chemotherapy. Then requirement of some ideal drugs. Requirement of ideal drugs. आयडियल ड्रगच्या काही रिक्वायरमेंट आपल्याला माहिती असणं आवश्यक असेल. आयडियल ड्रग तसं पाहिलं तर ड्रग डिस्कवरी हा एक कंटिन्युअस प्रोग्राम केमिस्ट्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रिक्वायरमेंट ऑफ आयडियल ड्रग. रिक्वायरमेंट्स ऑफ आयडियल ड्रग. तसं पाहिलं तर सध्या जगामध्ये ज्या काही वेगवेगळ्या ड्रग्स अवेलेबल आहेत किंवा जे काही वेगवेगळे औषधं अवेलेबल आहेत त्यापैकी कुठलीच ड्रग आयडियल नाही. एकतर आयडियल ड्रग नाहीत आणि नवीन नवीन डिसीजेस जगात येत असल्यामुळं ड्रग डिस्कवरी हा एक कंटिन्युअस चालणारा प्रोग्राम आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे कंटिन्युअसली नवीन नवीन ड्रग आपल्याला शोधणं आवश्यक असेल. म्हणजे मेडिकल सायन्स सोबतच ड्रग डिस्कवरी हे सुद्धा कंटिन्युअस चालू राहिलं तरच आपण ह्युमन लाईफ आणखी सेफ आणि सिक्युअर करू शकतो. आणि त्याच्यासाठी वेगवेगळा ड्रग शोधणं आवश्यक असेल आणि त्याच्यासाठी त्या ड्रगमध्ये काही रिक्वायरमेंट किंवा काही आयडियल रिक्वायरमेंट काय असल्या पाहिजे त्या ड्रगमध्ये त्या आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. पहिलं आयडियल रिक्वायरमेंट असेल ड्रग शुड बी मोर इफेक्टिव्ह. ड्रग कशी असली पाहिजे? इफेक्टिव्ह असली पाहिजे. ड्रगचं इफेक्टिव्हनेस फार जास्त असलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी कंपाऊंड आपण त्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करून जास्तीत जास्त एक्सपेक्टेड इफेक्ट त्यामधून जनरेट होणं आवश्यक असेल. अँड दॅट इज कॉल्ड द इफेक्टिव्हनेस ऑफ ड्रग. दुसरं रिक्वायरमेंट असेल ड्रग शुड अटॅक ऑन द रिक्वायर्ड साईट ऑफ ह्युमन बॉडी ऑर दॅट ॲनिमल बॉडी. जिथं आवश्यकता आहे तिथं जाऊन त्या ड्रगनी अटॅक करणं आवश्यक असेल. म्हणजे तिथं प्रत्येक वेळेला आपण पाहिजे त्या ठिकाणी मेडिसिन इंजेक्ट करू शकत नाही. कारण आपल्या बॉडीमध्ये मेडिसिन वेगवेगळ्या 3 पद्धतीनं आपण इंट्रोड्यूस करू शकतो. एक ओरल फॉर्म, दुसरं इंट्रामस्क्युलर इंजेक्ट करणे आणि डायरेक्ट इंट्राव्हेनस देणे. म्हणजे जो ब्लड थ्रू व्हेनमधून सलाईनच्या फॉर्ममध्ये औषध बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करणे. या 3 व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीनं आपण जनरली मेडिसिन्स बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करत नाही. म्हणून बॉडीमध्ये जिथं त्या औषधाची गरज असेल तिथपर्यंत त्या औषधाने जाणं आणि तिथं रिक्वायर्ड प्लेसवर जाऊन त्यांनी अटॅक करणं सुद्धा तेवढंच आवश्यक असेल. ड्रगचे साईड इफेक्ट कमीत कमी असणं आवश्यक आहे. तसं तर आयडियल रिक्वायरमेंट त्याचा ड्रगमध्ये साईड इफेक्ट असायलाच नको. पण तशी आत्तापर्यंत एकही ड्रग आपल्याला आढळलेली किंवा ड्रग दिसत नाही. अशा थोड्याशा ड्रगच्या काही आयडियल रिक्वायरमेंट पाहिल्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे. दॅट इज the drug target interaction. Next article असेल drug target interaction. Drug target interaction. Drug target interaction. तर ड्रग माहिती आहे आपल्याला, फक्त समजून घ्यावं लागेल व्हॉट इज टार्गेट. टार्गेट ड्रगचं टार्गेट म्हणजे काय असू शकेल? व्हॉट आर दी ड्रग टार्गेट्स? आता इथं ड्रग टार्गेट्स पाहत असताना ड्रग टार्गेट, ड्रग मॉलिक्यूल म्हणजे आपण जो बाहेरून एखादा केमिकल मॉलिक्यूल त्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केलेला असेल तो मॉलिक्यूल त्या बॉडीमध्ये जाऊन कुठं अटॅक करतो त्यांना म्हटलं जातं ड्रग टार्गेट. अँड द ड्रग टार्गेट्स आर दी कार्बोहायड्रेट्स. वेगवेगळ्या ॲनिमल बॉडीजमध्ये वेगवेगळे कार्बोहायड्रेट्स असतील. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड असे जे वेगवेगळे कंपाऊंड्स असतील, लिपिड्स, ऑल दीज कंपाऊंड्स आर कन्सिडर्ड ॲज द ड्रग टार्गेट्स. लिपिड्स, दॅट इज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड्स, लिपिड्स आर कन्सिडर्ड ॲज ड्रग टार्गेट. म्हणजेच ड्रग मॉलिक्यूल जो त्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या केमिकल मॉलिक्यूलवर अटॅक करतोय त्यांना काय म्हटलंय? ड्रग टार्गेट. नेक्स्ट टर्म समजून घ्यायचं आहे आपल्याला एन्झाइम्स. एन्झाइम्स बायोलॉजीमध्ये सुद्धा आपण स्टडी केलेलंच असेल. व्हॉट आर एन्झाइम्स? सिम्पली दे आर कन्सिडर्ड ॲज दी बायो कॅटॅलिस्ट. एन्झाइम्स म्हणजे काय असतील? बायो कॅटॅलिस्ट असतील.
And these enzymes, or most of the enzymes, are the globular proteins. These are the proteins, that is the proteins which are used in the catalysis or to increase the rate of biological process are considered as the enzymes. That is, simply enzymes are the biocatalyst, and most of the globular proteins are considered as the enzymes. Then a receptor. Next term असेल receptors. रिसेप्टर हा सुद्धा एक प्रोटीन मॉलिक्यूलच असेल. प्रोटीन मॉलिक्यूल, इट इज ऑल्सो प्रोटीन. हा प्रोटीन असेल, हा सुद्धा प्रोटीन असेल. दीज आर बायोकॅटॅलिस्ट. Biological catalyst, that is the chemical substances, and actually these are also proteins. That is the proteins which are used in the biological or used in the catalysis of biological process or simple physiological or complicated physiological process are collectively called the enzymes and which are considered as the biocatalyst. The receptors are also proteins. These are also the proteins which are used in communication system. कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजेच कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये म्हणजेच ते रेस्पॉन्सेस किंवा जे स्टिम्युलाय असतील ब्रेनकडून, म्हणजेच नर्वस सिस्टीममध्ये जनरेट केली जाणारे जे स्टिम्युलाय असतील किंवा जे वेगवेगळे रेस्पॉन्सेस असतील, ते रेस्पॉन्सेस कम्युनिकेट करण्यासाठी किंवा ट्रान्समिट करण्यासाठी ज्या प्रोटीन मॉलिक्यूलचा उपयोग केला जातो त्याला म्हटलं जातं रिसेप्टर्स. आणि जनरली हा रिसेप्टर सेल मेम्ब्रेन मध्ये अरेंज केला गेलेला. पुढे एक डिटेल आर्टिकल आपल्याला पाहायचंय. सेल मेम्ब्रेन असेल, सेल मेम्ब्रेन, आणि हा रिसेप्टर असेल, याची ऍक्टिव्ह साइट असेल आणि ही इनर साइट असेल. इट इज दी सेल मेम्ब्रेन. हे सेल मेम्ब्रेन असेल, हे आउटर पार्ट ऑफ सेल मेम्ब्रेन असेल, हा इनर पार्ट ऑफ सेल मेम्ब्रेन असेल आणि सेलचं न्यूक्लियस इथं मध्ये असेल. हा रिसेप्टर काय असेल? दिस रिसेप्टर इज दी केमिकल सबस्टन्स which is used in the communication system. तो वापरला जातोय त्या कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये वापरला जातोय आणि त्याला म्हणायचंय दी रिसेप्टर. दॅट इज दी सिंपल केमिकल सबस्टन्सेस, दॅट इज दी प्रोटीन्स which are used in the communication system are collectively called the receptors. पुढे डिटेल आपल्याला पाहायचंय आणखी एकदा, त्यामुळे इथं 2-3 टर्म नीट लक्षात ठेवा. व्हॉट इज टार्गेट? Targets are the chemical substances in animal body which are attacked by the drug molecule, and the examples of drug target are carbohydrate, protein, nucleic acid and lipids. Then enzymes, these are the biocatalysts. These are also some proteins, that is some proteins can behave as the biocatalyst and which are called the enzymes. And what are receptors? These are also the proteins which are used in communication system. The next term is catalytic action of enzymes. Catalytic action of enzyme. Catalytic action of enzyme. एन्झाईमची कॅटॅलिटिक ऍक्शन एक्सप्लेन करण्यासाठी कॅटॅलिटिक ऍक्शन ऑफ एन्झाईम अगोदर आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. एन्झाईम एखादी बायोलॉजिकल प्रोसेस कशी कॅटलाइज करतो, हाऊ एन्झाईम कॅन कॅटलाइज द बायोलॉजिकल प्रोसेस. कारण एन्झाईम जर आपल्या बॉडीमध्ये नसते, केमिस्ट्रीचे कॉम्प्रेहेन्सिव्ह केमिस्ट्री नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक बोर्ड लिहून ठेवलंय, जर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये एन्झाईम्स नसते तर कुठल्याही प्राण्याचं सर्वायवल हे शक्य झाले नसते. कारण सजीव तयार होतो, सजीव तयार होण्याचं काम कोण करतात? बायोमॉलिक्युल्स करतात. दॅट इज दी व्हॉट आर बायोमॉलिक्युल्स? दॅट इज दी macro chemical molecules or the some macro organic molecules which are arranged in a typical manner and generate a life, that is living cell. पण एकदा लिव्हिंग सेल तयार झाल्यानंतर लिव्हिंग सेल म्हणजे काय असेल? लिव्हिंग सेल म्हणजे काय नसेल, केमिकल कंपोजिशनचं एक फिक्स्ड केमिकल कंपोजिशन असणारं एक ॲग्रिगेट असेल, एक क्लस्टर ऑफ केमिकल असेल आणि त्या प्रत्येकाच्या केमिकल ठरलेल्या केमिकल कंपोजिशनमुळे त्याच्यामध्ये आपल्याला जीव दिसतो, त्यालाच म्हणतो आपण लिव्हिंग सेल. पण पुन्हा त्या लिव्हिंग सेलमधला